सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आज नाशिक जिल्ह्यातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते शेकडोच्या संख्येनं पुण्याच्या दिशेनं रवाना झालेले आहे. वर्धापन दिनाच्या निमित्तानं मोठा उत्साह खरं तर कार्यकर्त्यांमध्ये बघायला मिळतोय. विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यानं पवारसाहेब असतील किंवा अजितदादांना भरभरून प्रेम दिलेलं आहे आणि या दोघांनीही एकत्र येण्याची वेळ आता आली असून ते एकत्र आल्यास आम्हाला निश्चितच आनंद आहे, अशी प्रतिक्रिया पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. अत्यंत उत्साहाने आपण इथं बघताय की शेकडो कार्यकर्ते हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 26व्या वर्धापन दिनानिमित्त पुण्याच्या दिशेने आम्ही सगळे रवाना होतोय. आनंद होतोय की आम्ही मोठ्या ताकदीने या ठिकाणी 7 आमदार या जिल्ह्यातून अजितदादांच्या पाठीमागे उभे केले आणि दादांनी एक चांगली ताकद या राज्यामध्ये निर्माण केलेली आहे. त्यांचं नेतृत्व सिद्ध केलेलं आहे आणि म्हणून त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही सगळे उत्सुक आहोत आणि तो देण्यासाठी आम्ही या ठिकाणी पुण्याच्या दिशेने रवाना होतोय. बरं, पण काय वाटतंय दोघं दादा साहेबांनी आता एकत्र यावं का? खरं तर पवार कुटुंब एकत्र जर आलं तर त्याचा आनंद सर्वच कार्यकर्त्यांना राहील, परंतु याबाबतचा जो अंतिम निर्णय आहे तो राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार घेतील. अजितदादा पवार जो काही निर्णय घेतील त्याबरोबर नाशिक जिल्ह्याची राष्ट्रवादी त्यांच्यासोबत राहील. वेळ म्हणण्यापेक्षा आता एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आमची भावना आहे की दादांनी व मोठ्या साहेबांनी एकत्र यावं. तीच भावना तिकडच्या याच्यामध्ये देखील आहे, गटामध्ये, की सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये हे दोन्ही गट जर एकत्र आले तर नक्कीच चांगलं यश हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळेल. त्यामुळे दोन्ही पक्ष आले तर एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून नक्कीच आनंद होतो. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.